मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फूट पाडत असल्याचा आरोप करत आज दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथल्या उपोषण स्थळावरून मुंबईकडे गृहमंत्र्यांच्या बंगल्याकडे धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र तणावाचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं दसरा चौक इथल्या मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, बाबा पार्टे, संपतराव चव्हाण, उदय लाड, शाहीर दिलीप सावंत, चंद्रकांत पाटील, दिलीप देसाई, शशिकांत पाटील हे उपस्थित होते. महाराष्ट्र सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप करून त्यांचा या बैठकीत निषेध करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी कोल्हापुरातील सकल मराठा समाज कायमस्वरूपी राहील. जरांगे पाटील यांच्या कोर कमिटीचा निरोप येताच कोल्हापुरातील सकल मराठा समाज त्यांच्यासोबत तात्काळ मुंबईला गृहमंत्र्यांच्या बंगल्याकडे कूच करेल असं सर्वानुमते ठरवण्यात आलंय. शासनानं मागणीप्रमाणे सगळे सोयरीच्या आदेशाची आणि शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका झाल्यास त्याला सर्वस्वी महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी सुनीता पाटील, सुधा सरनाईक, लता जगताप, भारती दिवसे, प्रसन्न शिंदे, सुशील भांदिगरे, विक्रम जरग, विकास सुर्वे यांच्यासह कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.